नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आता येतोय असा ट्विस्ट ज्याने मालिकेचा सगळाच खेळ बदलून जाणार आहे. कारण आता ऋषी जाणार आहे पॅरिसला एका मोठ्या बिझनेस ट्रिपवरती आणि हो, त्याच्यासोबत जाणार आहे आपली कमळी. हो प्रेक्षकांनो, बरोबर ऐकलत. कमळी आणि ऋषी हे दोघंही पॅरिसला जात आहेत. हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. हो प्रेक्षकांनो, आपण बघतो ही बातमी ऐकताच सगळीकडे एकच चर्चा सुरू झालेली आहे. ऋषी आणि कमळी एकत्र आणि तेही पॅरिसला. काय सुरू आहे दोघांमध्ये? ऋषी आपल्या ऑफिसमध्ये आपल्या आईसोबत नयनतारासोबत बोलत असतो. नयनतारा म्हणते, ऋषी तू खात्रीने विचार केलायस ना? तिकडे परदेशात सगळं मोठ्या लोकांचं जग असतं आणि कमळी तशी गावाकडची मुलगी आहे आणि कशी जुळून गेली ती? ऋषी शांत पण ठाम आवाजात म्हणत असतो, आई तुम्ही नेहमीच लोकांचं घर, कपडे आणि नाव हे सगळं बघत असतात, पण मी त्या मुलीचं मन बघितलेलं आहे. कमळी एक मेहनती मुलगी आहे आणि प्रामाणिक पण तेवढीच आहे आणि ती कुठेही गेली तरीही स्वतःचा मान राखेल अशी मला खात्री आहे. नयनतारा थोडं हसतच म्हणते की तू म्हणतोस ना म्हणून मी गृहीत धरते, पण मला तर भीती वाटते आणि मला काही खात्री नाही तिची. ही मुलगी कुठे तुझं मन घेऊन बसेल हे मला काळजी वाटते. हे सगळं ऋषी ऐकतो पण हसतच म्हणत असतो मनामध्ये, आई हे आधीच झालेलं आहे बहुतेक. इकडे कॉलेजमध्ये ही बातमी पोहोचते आणि अनिका आपल्या फ्रेंडसोबत उभी राहून म्हणत असते आणि बनावट हसत असते आणि म्हणते, अरे वा, कमळी तर आता परदेशी जाणार आहे म्हणे. काय भाग्य आहे तिचं, गरिबीतून थेट पॅरिसपर्यंत. तेवढ्यातच एक मैत्रीण अनिकाला म्हणत असते, हो ना, आणि ती पण ऋषी सरांसोबत. तेव्हा अनिकाच्या चेहऱ्यावरती हसू असतं पण डोळ्यात जळफळाट असतो आणि ती डोळे फिरवत हळू आवाजात म्हणत असते, मी बघते ती कशी पुढे जाते ते. ऋषी माझ्याशिवाय दुसरं कोणासोबतच नाव घेणार नाही आणि हे सगळं मला सहन होणार नाही. रात्री ती अनिका घरी येते आणि थेट तिची आई रागिणीकडे धावतच सुटते आणि म्हणते, आई ऋषी कमळीला पॅरिसला घेऊन चाललेला आहे. काहीतरी कर ना, नाहीतर ती मुलगी सगळंच हिरावून घेईल माझं. रागिणी शांतपणे चहा घेत असते आणि म्हणते, अनिका तू घाई करू नकोस ना बाळा. तू रागाने निर्णय घेणार तर खेळ बिघडेल आणि आपल्याला हुशारीनेच वागावं लागणार आहे. तेव्हा अनिका रडतच म्हणते, आई तू समजतच नाहीस. ऋषी माझा आहे आणि माझाच राहायला पाहिजे. कमळी माझ्यापेक्षा वर कशी जाईल? रागिणी हसते आणि म्हणते, हे बघ बाळा, जर ऋषी आणि कमळी एकत्र गेले तर त्यांच्या नात्यात जवळीक वाढणार आहे. हे आहेच, पण आपल्याला असं काही करायचं आहे की कमळीचं नावच बदनाम व्हावं. मग ऋषी स्वतःच तिला दूर करेल आणि आपोआपच दोघेही दूर होतील. अनिकेच्या चेहऱ्यावरती आता एक स्माईल दिसते आणि ती समजते आणि म्हणते, समजलं आई, ह्या पॅरिस ट्रिपचं रूपांतर मी नाईटमेअरमध्ये करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण बघतो की सकाळी ऋषी ऑफिसमधून बाहेर येतो आणि त्याच्या हातामध्ये एका हातात पासपोर्ट असतो आणि दुसऱ्या हातात असते फाईल. तो कमळीकडे बघून म्हणतो, कमळी तू तयार आहेस ना? आपलं फ्लाईट आहे 8 वाजता रात्री. पॅरिस आपली वाट बघतोय. तेवढ्यात कमळी थोडी गोंधळते आणि म्हणते, सर मी कधीच परदेशात गेलेले नाहीये. मला भीती वाटते आणि काही चुकीचं झालं तर? ऋषी तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो, तू जिथे आहेस ना कमळी, तिथे चूक होऊच शकत नाही आणि तू माझ्यासोबत आहेस, मग घाबरायचं कसलं? असं म्हणत असतो. कमळीच्या चेहऱ्यावरती हलकंसं स्मित असतं आणि डोळ्यात विश्वास आणि थोडं प्रेम पण दडलेलं आहे. तेवढ्यातच दुरून अनिका हे सगळं पाहत असते. तिचे डोळे लाल होतात आणि ती स्वतःशीच म्हणते, कमळी हा प्रवास तुझ्या सुखाचा ठरणार नाही ही मला खात्री आहे. त्याच संध्याकाळी विमानतळावरती ऋषी आणि कमळी
दोघेही एकत्र उभे असतात. ऋषी इकडे बोर्डिंग पास हातात घेत म्हणतो, चल कमळी, आयुष्याची नवीन चॅप्टर सुरू करायची आहे आता आपल्याला आणि तीच वेळ आलेली आहे. कमळी हळू आवाजात म्हणते, देव माझ्यासोबत आहे आणि सर तुम्ही पण. इकडे विमान उडतं आणि त्याच वेळी अनिका घरात बसून फोनवर कोणाशी तरी बोलत असते. प्लॅन पॅरिसला जाईल, पण कमळीचं नशीब कुठे पोहोचेल हे मीच ठरवेल, असं म्हणत ती हसत असते. आणि इकडे अनिकाच्या चेहऱ्यावरती कॅमेरा मोठा होतो आणि तिचे वीकेंड लाभ पण आपल्याला ऐकायला येतं. आणि ह्याच ठिकाणी एपिसोड संपतो. पण पुढे काय होणार? ऋषी आणि कमळीचं पॅरिसमध्ये नातं अधिक घट्ट होईल का मग अनिकेचा नवा कट सगळंच उद्ध्वस्त करेल? हे सगळं पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.